पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाच्या लातूर व हिंगोलीमध्ये धाडी लातूर जिल्ह्यातील अहमदपुरात मटका अड्ड्यांवर छापे, तर हिंगोलीतील औंढा नागनाथ वाळू घाटावर कारवाई, 1,25,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी लातूर व हिंगोली जिल्ह्यात पोलीस पथकाची रवानगी केली होती. सदर पथकाने दिनांक 3 जून 2026 रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपुरात भाजी मार्केट परिसरातील भारत फ्रूट कंपनीच्या बाजूस असणाऱ्या मटका बुकीवर कारवाई करत 17,890 रुपयांची रोकड व 14,000 रुपयांचे 02 मोबाईल जप्त केले असून नमूद प्रकरणात एकूण 3 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा 375/2026 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अहमदपूरमधील बसस्थानकाचे बाजूस असणाऱ्या शेडमध्ये तितली भवरा नावाचा जुगार चालू असलेल्या मटका बुकीवर कारवाई करत 13,810 रुपयांची रोकड व 18,000 रुपयांचे 02 मोबाईल जप्त केले असून नमूद प्रकरणात एकूण 4 आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा 376/2026 कलम 4-5 महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दरम्यान पोलीस पथकास हिंगोली जिल्ह्यातील पोलीस ठाणे औंढा नागनाथ हद्दीत अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने पोलीस ठाणे औंढा नागनाथ भागातील मौजे चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीचे वाळू घाटावर कारवाई करत 3 हायवा, 2 JCB मशीन, 1 ट्रॅक्टर यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली 10 ब्रास वाळू असा एकूण 1,25,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद प्रकरणात पोलीस ठाणे औंढा नागनाथ गुन्हा 408/2026 कलम 303-2 62-35 BNS कलम 48-7-48-8 महाराष्ट्र जमीन महसूल कायदा कलम 4-21 खाण व खनिज नियमन व विकास अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाणे औंढा नागनाथ येथील पोपनी अमोल इंगोले हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. उपरोक्त तीनही कारवायांत पोलीस पथकाने 1,25,93,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपितांविरुद्ध वरीलप्रमाणे गुन्हे नोंद केले आहेत. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेको प्रदीप खानसोळे, पोहेको संजीव जिंकलवाड, पोको गणेश धुमाळ व पोको कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे. खबर हेल्पलाईनवरून माहिती द्या. अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचविता यावी या दृष्टिकोनातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91500100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे पाठवावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.